आज आपण बघणार आहोत खूप साऱ्या किचन टिप्स, ज्या किचन टिप्स तुमच्या वेळेची बचत करतील, सोबतच काही क्लिनिंगच्या सुद्धा टिप्स आहेत ज्यामुळे कामं झटपट होतील आणि वेळेचीही बचत होईल, सोबतच काही मनी सेव्हिंग सुद्धा होईल। बघूया काही रिव्ह्यूज आयडिया सुद्धा मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल। व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। कुठून व्हिडिओ बघत आहात ते कमेंट मध्ये नक्की कळवा। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। 3 प्लास्टिकच्या आपण बाटल्या घेतलेल्या आहेत, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या ज्या आपण फेकून देतो त्याचा रियूज आपण इथे करणार आहोत। 3 बाटल्यांना आपण कट करून घेतोय। या बाटल्या जर टाकून दिल्या तर नक्कीच एक टाकाऊ वस्तू आहे, त्यामुळे आपण याचा इथे पुन्हा एकदा वापर करतोय। काय वापर करणार आहोत किंवा यापासून काय बनवणार आहोत ते व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक होममेड असं ऑर्गनायझर आपण बनवतो। यापासून बनवायला अतिशय इझी असं आहे। नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळेल आणि सगळे व्हिडिओ जे आहेत ते इझिली तुम्हाला बघता येतील। सगळ्यात अगोदर आपण एक क्लिनिंगची टिप बघूया। यावरती आपण स्प्रे मारतोय, पण ज्या कोणत्या इलेक्ट्रिक वस्तू असतात त्या जर पुसायच्या असतील तर आपल्याला घ्यायचा आहे हलकासा ओला करून रुमाल, त्यावरती स्प्रे मारायचा आहे। कोणताही कपड्याचा स्प्रे असेल आणि तो वापरला तरी चालेल, कारण त्यामधून आपल्याला एकतर फ्रेग्रन्स पण मिळतो आणि क्लिनिंग पण छान होते। रुमालावरती हा स्प्रे मारून नंतर तो मी असा वापरलेला आहे क्लिनिंगसाठी। तर बघू शकता रिमोटसाठी पण हीच ट्रिक वापरू शकता, म्हणजे डायरेक्टली कुठलाही स्प्रे यावरती मारायचा नाही, जेणेकरून आपल्या वस्तू खराब होतील। म्हणून आपल्याला एका रुमालावरती हा स्प्रे मारून नंतरच त्याचा वापर करायचा आहे। इथे आपण घेतलेला आहे एक रिमोट, त्याला सुद्धा क्लीन केलेले। या पद्धतीने बऱ्याचशा वस्तू तुम्हाला इलेक्ट्रिक वस्तू सुद्धा साफ करता येतील। रुमाल जास्त ओला घ्यायचा नाहीये आणि बघू शकता या वस्तू लगेच कोरडा सुद्धा होतात। या वस्तू तुम्ही उन्हात देखील थोडा वेळ ठेवू शकता किंवा फॅनच्या हवेला देखील, थंड गार हवेला छान कोरड्या करून नंतर त्या वापरायला घेऊ शकता। खूप छान पद्धतीने याची डीप क्लिनिंग होते आणि कंपास जो आहे तो बाहेरून जसा क्लीन केला तसा आतून सुद्धा तुम्ही सेम मेथड वापरून क्लीन करू शकता। हा कंपास होता तो पत्र्याचा होता, पण दुसरा जरी तुमच्याकडे प्लास्टिकचे कंपास असतील तर ते सुद्धा याने साफ करू शकता। आता आपण बघूया आपल्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा रियूज कसा करायचा ते। इथे मी 3 बाटल्या होत्या, त्याला असं कट करून घेतलेलं आहे आणि कट करत असताना साधारण 3 इंच एवढा आपल्याला भाग बाटलीचा लागणार आहे। इथे आपण 3ही बाटल्या कट करून घेतलेल्या आहेत। जो वरचा पोर्शन होता बाटलीचा तो आपल्याला अजिबात लागणार नाहीये, त्यामुळे तो मी साईडला फेकून दिलेला आहे। जो बुडाचा भाग आहे म्हणजे अगदी बॉटमचा तो 3 इंच एवढा आपल्याला असं कट करून घ्यायचा आहे। तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सगळ्यात महत्त्वाचे जुने व्हिडिओ देखील आहेत ज्यामध्ये बाटल्यांचा रियूज आपण केलेला आहे। चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ तुम्हाला मिळतील प्लास्टिक बाटल्यांचा रियूज म्हणून, तर ते नक्कीच व्हिडिओ बघू शकता। सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा साड्यांची आपल्याला क्लिनिंग करायची असते तेव्हा न धुता किंवा न ड्राय क्लीन करता घरच्या घरी साड्या ज्या आहेत त्या कशा क्लीन करायच्या ते पण मी व्हिडिओमध्ये गेल्या वर्षी शेअर केलेले आहेत। खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील। नक्कीच व्हिडिओ सगळे जे आहेत ते हळूहळू बघत चला, जेणेकरून चॅनलवरच्या सगळेच व्हिडिओज तुम्हाला इझिली बघता येतील आणि जे बघितलेले नसतील तुम्ही ते देखील बघू शकाल। मी आता इथे घेतलेला आहे एक येलो कलरचा पेपर आणि तुम्ही कुठल्याही कलरचा पेपर वापरा, त्याच्यामध्ये काहीच नाहीये, कारण की कलर आपल्याला मॅटर करत नाही, तर डिझाईन आपण काय बनवतोय किंवा यापासून कुठला टूल तयार होते ते महत्त्वाचे। आणि हे ऑर्गनायझर आपल्याला घरामध्ये खूप कामी येणार आहे, तर टाकाऊपासून एक टिकाऊ वस्तू तयार होते इथे आणि एका बाटल्यांचा रियूज झाल्यामुळे खूप छान वाटतंय, कारण टाकाऊ वस्तू जर पुन्हा वापरात आली तर नक्कीच त्याचा आनंद कोणालाही होतो आणि महिलांसाठी तर अत्यंत प्रिय अशा ह्या वस्तू असतात। ज्या वस्तू घरच्या घरी तयार होतात त्या वस्तू सगळ्यांनाच खूप आवडतात, म्हणून तुम्ही पण तुमच्या घरामध्ये बाटल्या पडल्या असतील तर हा टूल एकदा बनवून बघा। खूप कामी येणारा टूल आहे आणि यामध्ये खूप साऱ्या वस्तू आपल्याला अरेंज करता येतात, पण हा टूल बनवायचा कसा ते नक्की बघा। 3 बाटल्या आहेत, त्याला मी पेपर असा रॅप करून थोडा कमी पडलेला आहे पेपर, पण तरी सुद्धा मी ती जी रिकामी जागा आहे बॉटलची तर ती अशी आतमध्ये सेंटरला ठेवलेली आहे आणि बाहेरून हा पेपर मी वापरलेला आहे।
कोणत्याही कलरचा पेपर वापरा आणि या पद्धतीने तीनही बाटल्या छान अशा अटॅच करायच्या आहेत. 3च्या ऐवजी 4 जरी बाटल्यांचा टूल केला तरी खूप छान होतो किंवा 4 ते 5 बाटल्यांचा केला तरी सुद्धा छान असा हा टूल तयार होतो. तर खूप छान असा हा टूल तयार झालेला आहे. खूप जास्त आपल्याला यामध्ये ऑर्गनाइज करता येईल सामान सगळं, म्हणजे अगदी ऑर्गनायझर म्हणून तुम्ही याला वापरा. खूप मस्त आहे. यामध्ये मी स्प्रेची बॉटल, त्यासोबतच गुलाबजल ठेवलेला आहे, ग्लिसरीन, वेगवेगळ्या क्रीम, स्क्रब आणि सगळ्याच गोष्टी आहेत. छोट्या छोट्या बाटल्या कोणतेही यामध्ये बसू शकतात. असाच एखादा अजून थोडासा मोठा किंवा छोटा टूल बनवला तर त्यामध्ये औषध गोळ्यांच्या बाटल्या देखील बसू शकतात. तुम्हाला हे ऑर्गनायझर आवडलं असेल तर नक्की करून बघा आणि युजफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं की घंटीवर पण क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.